पॅन मध्ये घेऊया. ओके. सो आपण तूप टाकलेलं आहे, थोडंसं मी ते पसरवून घेतो. बरं. आणि आता ह्याच्यामध्ये आपण पेस्ट टाकायची, पेरूची पेस्ट घालूया. पेस्ट घालूया. ओके. सगळी लागेल? सगळी अखंड. येस, व्हेरी गुड. साधारण ही एक 3 ते 4 पेरूंची पेस्ट असेल. हो. आता ह्याला आपण किती वेळ तुपामध्ये? झालं, याचं आता काम बऱ्यापैकी झालेलं आहे. ओके. पुढे आणि आपण आता ह्याच्यामध्ये एक 5 चमचे साखर घालू, 5 ते 6 चमचे. 4 पेरूंची पेस्ट तुम्ही केली, एक साधारणतः 5-6 चमचे साखर इनफ होते त्याकरता. बघ तुझ्या अंदाजानुसार. पुरे 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 पुरे. वा, पेरूच्या वड्या आज आपल्यासाठी कश्मीर करतोय. त्यासाठी लागणाऱ्या सुरुवातीचा पेरूचा पल्प, जी पेस्ट आहे ती आपण घेतली, ती आपण तुपामध्ये छान परतून घेतली आणि त्याच्यामध्ये आता साखर ऍड केली. यप. वा. लिंबू पिळून. बरं. किती? अर्ध्या लिंबाचा लागेल रस? हो हो, सहज. हे पण आता तुमच्या पर्सनल टेस्टवरती पण डिपेंड करतं. म्हणजे काही लोकांनी पहिल्यांदा अर्ध्या लिंबापासून सुरुवात करावी, पण काहींना जर का थोडं जास्त सिट्रस आणि टँगी आवडत असेल तर तुम्ही वाढवू शकता त्याचं प्रमाण. परत एकदा ते मिक्स करून घ्यायचं. येस. ओके. तू म्हणालास तसं ते आता सगळं आळून आलंय, जीव झालेला आहे. हो हो. आणि त्याच्यामध्ये तुपाचा, लिंबाचा, पेरूचा असा एक छान आपण फील करू शकतो ते. बरोबर. हो. ऑलराईट. सो आता हे अख्खं मिश्रण घट्ट झालेलं आहे. हो. आणि आपल्याला हे या लेवलला आणायचं आहे की हे पॅनला मुळीच चिकटत नाही. चिकटणार नाही. बरोबर. चिकटत नाही. म्हणजे ते व्यवस्थित झालेलं आहे. ओके. आज जास्तही झालं नाही, कमी झालं नाही. बरं. मग आपण आता गॅस बंद करू. गॅस आपण आता बंद करूयात आणि आता एका ताटलीला आपण तुपाचं ग्रीसिंग करू. ओके. आणि त्याच्यावरती थापून घ्यायचंय. बरं. आणि मग त्याच्यानंतर आपण त्याला पिस्ताच्या ह्यानी पावडरनी आपण गार्निश करायचं आणि त्याच्या वड्या कापून घ्यायच्या. ओके. मग आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात, वड्या पाडूयात. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या पटकन लागणारं साहित्य आणि कृती. पेरूच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पेरूची पेस्ट, साखर, तूप, लिंबू आणि पिस्ता पावडर. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये 2 चमचे तूप घालून त्यामध्ये पेरूची पेस्ट आणि 5 ते 6 चमचे साखर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. नंतर त्यामध्ये लिंबाचा रस घालून मिश्रण एकत्र करून घट्ट होईपर्यंत ढवळत राहावं. नंतर प्लेटला तूप लावून त्यावर पेरूचे घट्ट मिश्रण थापून ते थंड करून घ्यावं. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यावर पिस्ता पावडर घालावी आणि त्याच्या वड्या पाडून सर्व्ह कराव्यात. पहिला पदार्थ आपल्याला कश्मीरनी करून दाखवला आणि पेरूच्या वड्या त्याने आज आमच्यासाठी केल्या. काय सुंदर केल्या. म्हणजे कानाच्या निमित्ताने तो आला. सिनेमा तर लोकांना आवडत असेलच, आवडणार तर आहेच आहे, पण मी पहिला पेरूच्या वड्यांवर फार फिदा झालो. थांब, आता मी तुला अजून काहीतरी छान बनवतो. मला हेच अपेक्षित होतं. मी असं टशन लावून देतो, म्हणजे तुम्ही काहीतरी भारी अजून आविसारे खवईमध्ये पण आता टशन. वा. काय या पदार्थाचं नाव आहे? याचं नाव आहे केसर भात. केसर भात. आणि तुम्ही दोघं मिळून हा पदार्थ करणार आहात? हो. म्हणजे मी असं बऱ्याचदा लोक म्हणतात की मुलांना जेवण बनवता येत नाही, पण इथे मी असा अपवाद आहे. बरं. माझ्या आईने मला हा शिकवला. आणि केसर मुळात स्किनसाठी वगैरे खूप चांगला असतो. त्याच्या मुलींना स्किनसाठी ग्लो वगैरे हवा आहे ना, तर हा भात खावा. वा, क्या बात आहे. आणि तुला स्वयंपाक येतो का गौरी? हो, सगळं व्यवस्थित. म्हणजे वरण भात, भाजी, पोळी सगळं. तर एक काम करूयात, आपण लागणारं साहित्य पाहूयात आणि मग कृतीकडे जाऊयात. साहित्य कोण सांगणार मग? मी. व्हेरी गुड. सांगा साहित्य. भिजवलेले तांदूळ, दूध, फ्राईड पनीर क्यूब्स, साखर, मोसंबी, सुक्या खोबऱ्याचा किस, तूप, ओल्या खोबऱ्याचा किस, बदाम, काजू, मनुके, दुधात भिजवलेलं केसर आणि वेलची पूड. आणि आपण आता जी चवळी वापरली ना, त्याचं कारण काय आहे माहितीये? की आठवड्यातनं 3दा जर खाल्ली भाजी ही, तर वेट लॉस होतो. 10 किलो चवळी आणून ठेवायला लागेल खरी. कारण काय, हल्ली खूप जण डाएट फॉलो करत असतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर योग्य पद्धतीने, म्हणजे आता कसं आहे, शेवटी ह्याच भाजीवर संपूर्णतः विश्वास कुणीच ठेवणार नाही, पण ती एक पद्धत आहे. त्याच्या पद्धतीने किंवा त्याची मदत घेऊन तुम्ही वेट लॉस करू शकता. यातली एक शक्यता आहे, ती लक्षात घ्या. म्हणजे आपल्या किती भाज्या आपल्या उपयोगी पडतात आणि आपण उगाच ते डाएटच्या मागे धावत असतो. त्याचं काही कारण नाही. या पाऱ्या अशा 2 मी लाटून घेतल्या. तर ह्याच्यात आपण सारण घालूया. आता मी ह्याला शेप देते. ह्याचे वेगळे वेगळे शेप आपण करू शकतो. त्याचे तुम्ही घडी घडी करताय. हे प्लेट्स करायच्या त्याच्या आणि त्या इथं चिकटवायच्या आहेत. ही एक प्लेट उचलायची आणि या पारीला चिकटवायची या प्लेटला आधीच्या. बरोबर. म्हणजे हे असे त्याला आकार येतो. आणि हा जो भाग आहे हा पूर्ण ह्याला
चिकटवायचा आहे, बंद करून घ्यायचं. बंद करून घ्यायचा आहे. हा झाला मोमोजचा आकार. बरोबर. असे वेगळे वेगळे आकार आहेत. तुम्ही तुमच्या हव्या त्या आकारात तुम्ही ते करू शकता. हां, वा. चौफुला तयार करते. बरं, याचा तुम्ही जरा घडीचा वापर करून वेगळा आकार केला होता. बरोबर आहे. पारी जी आहे हे इथं मी बंद केली आहे आणि इथेही बंद केली आहे. बरं. तर ही इथे बंद करून त्याला करंजीसारखा आपण आकार देऊया. आता हे इथे फोल्ड करायचंय, बरं, इथे फोल्ड करायचंय आणि हा मोमोज उभा करायचा आहे. क्या बात. वा, मोमोजचं सिंहासन झालेलं आहे. आता आपण हे वाफवायला ठेवायचे, बरोबर? हो. क्या बात. ठेवूयात मग लगेच. पाणी गरम झालंय चांगलंच. हो. आता मी त्याच्यात ठेवते 2. किती वेळ लागतो याला वाफवून व्हायला? एक 10 मिनिटं. 10 मिनिटं. कारण मैदा आहे तो व्यवस्थित उकडला गेला पाहिजे. बरं, ठीक आहे. म्हणजे आपण कृतीच्या टप्प्यांमध्ये जर विचार केला तर पहिली आपण भाजी तयार केली जी आपल्याला मोमोज मध्ये भरायची. जी भाजी होती चवळीची, त्याच्यात आपण कॉर्न घातले होते चवीसाठी. मोमोज केले आणि आता ते वाफवायला ठेवलं. पुढे काय? आता हे मोमोज खाण्यासाठी आपण एक डीप तयार करायचं आहे, म्हणजे त्याला लावून खाण्यासाठी. बरोबर. क्या बात आहे. कशाचं करणार आहोत ते डीप आपण? टोमॅटो आहे, लाल सुक्या मिरच्या आहेत, तीळ आहे, लसूण आहे आणि मीठ. लगेच तयार करूयात. मग कसं करायचंय? आता आपण फ्राय पॅन गॅस ऑन करते. ओके, गॅस आपण ऑन करून ठेवलाय. काय लागणार आहे पहिल्यांदा? थोडंसं तेल लागेल, थोडंसंच. बरं. कारण आता आपण पहिल्यांदा लसूण घालूया. बरं. कारण सॉस आणि केचप मध्ये प्रिझर्वेटिव्ह असतं बाहेरच्या, तर ते आपल्याला टाळायचंय. बरं. म्हणजे तेलात लसूणाचे काप आपण घातले. हे पुढे आता टोमॅटो लागेल. बरं. हे जस्ट आपण परतून घ्यायचंय. झाला सगळा. जास्त शिजवायचं नाहीये हे. बरं. जस्ट टॉस केल्यासारखं करायचंय. आता त्याच्यात 2 सुक्या मिरच्या तोडून घालू की तसं? हो, तोडून घाला. कारण आपल्याला हे आता मिक्सरमध्येच घालायचंय. डायरेक्ट याचं वाटण करायचंय. वाटण करायचं. आणि आता भाजलेले तीळ ते आता भाजलेले आहेत, पण नुसते घेतले तरी चालू शकतात. म्हणजे त्याच्यात ते आपोआप भाजले जातात. बरं. आणि मीठ घालायचंय चवीपुरतं. बघा. बरोबर. कारण आता टोमॅटोचा आंबटपणा कधी कधी मारण्यासाठी आपण साखर घालतो जरा, एखाद चमचा. ही आपण नाही घालायची का याच्यात? आवडीप्रमाणे आहे. तुम्हाला जर असं नाही आंबट नकोय तर मग 1 चमचाभर साखर तुम्ही घालू शकता. ठीक आहे. वा, म्हणजे आपण त्याच्यात जे पदार्थ घालायचे ते सगळे घालून झालेले आहेत. हो. बरं, मग पुढे काय करूयात? आता हे परतून झालेले चांगलं. आता आपण गॅस बंद करूया आणि मिक्सर मध्ये वाटून घेऊया. चटणी तयार आपली. चटणी तयार. क्या बात आहे. एकीकडे आपले मोमोज तयार होत आलेले आहेत आणि आता आपण फक्त हे गार करून वाटून घेतलं की आपलं जे डीप आहे ते सुद्धा तयार आहे. व्हेरी गुड. आज आपण चवळीचे मोमोज पाहिले. इतका अप्रतिम पदार्थ आहे. मोमोज तयार होत आहेत. आम्ही चटणी करून घेतो. तुम्ही पटकन लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. चवळीचे मोमोज करण्यासाठी लागणारे साहित्य: चवळीची चिरलेली भाजी, लाल सुक्या मिरच्या, हिरवी मिरची, पांढरे तीळ, आलं लसूण पेस्ट, लसूण, चीज, टोमॅटो, हळद, मीठ, वाफवलेले मक्याचे दाणे आणि मळून घेतलेला मैदा. कृती: प्रथम सारण बनवण्यासाठी एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, चवळीची भाजी, वाफवलेले मक्याचे दाणे आणि मीठ घालून भाजी शिजवून घ्यावी. शिजवलेल्या भाजीमध्ये चीज घालावं आणि मिश्रण एकत्र करून त्याचे सारण तयार करून घ्यावं. मोमोज बनवण्यासाठी मळून घेतलेल्या मैद्याला तेल लावून त्याचे छोटे छोटे रॅप्स बनवून घ्यावेत. रॅप्स मध्ये भाजीचं सारण भरून आवडीनुसार त्याचे वेगवेगळे आकार बनवून मोमोज तयार करावेत. तयार मोमोज स्टीमर मध्ये वाफवून घ्यावेत. चटणी तयार करण्यासाठी प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसणाचे काप, टोमॅटो, 2 सुक्या लाल मिरच्या, भाजलेले तीळ आणि मीठ घालून सर्व एकत्र करून मिश्रण भाजून घ्यावं. भाजलेलं तयार मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मधून वाटून घ्यावं. तयार मोमोज एका प्लेट मध्ये काढून सजावट करून चटणी बरोबर सर्व्ह करावेत. भवानीजी आपल्या सोबत आहेत आणि आता आपल्याला पहिला पदार्थ करायचा आहे. बांबीशू. आता आपल्याला दुसरा पदार्थ पाहायचा आहे. बगारा बैगन. आता तिसरा जो पदार्थ आहे त्याचं नाव काय? पडवल का चटणी.